समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलुसकरांनो, तयार आहात ना अविस्मरणीय उत्सवासाठी? छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली पलुसमध्ये येतोय भव्य दिव्य यशवंत फेस्टिवल 2026। लहान मुलांसाठी धमाल फनफेअर, रोमहर्षक गेम्स, आकर्षक राईड्स, महिलांसाठी शॉपिंगची खास मेजवानी, तर खाद्यप्रेमींसाठी स्वादिष्ट फूड फेस्टिवल। यासोबतच सर्किट नाना यांचा धमाकेदार लाईव्ह शो, ऐतिहासिक महानाट्य शिवप्रताप, गरजा महाराष्ट्र माझा हा दिमागदार लोककलाविष्कार आणि गायिका श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह म्युझिकल कार्यक्रम। भव्य रेकॉर्डिंग स्पर्धेची ही खास संधी। 14 ते 18 मे 2026। स्थळ गुंडादाजी लॉन, कराड, तासगाव रोड, पलूस। वेळ सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत। मनोरंजन, खरेदी, संस्कृती आणि आनंदाची पर्वणी म्हणूनच या आणि आपल्या परिवारासोबत अनुभव घ्या यशवंत फेस्टिवल 2026 चा। यंदाचा सर्वात भव्य उत्सव यशवंत फेस्टिवल 2026, पलुसकरांच्या आनंदाचा महाउत्सव। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पलूस शहरात आयोजित करण्यात आलेल्या यशवंत फेस्टिवल 2026 चा मंडप उभारणी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। शहरात उभारण्यात आलेल्या आकर्षक एअर बलूनने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत महोत्सवाची रंगत आणखी वाढवली। 10वीच्या परीक्षेत 100% गुण संपादन करून यशाचे शिखर गाठणाऱ्या कुमारी शरयू विश्रांती बाजीराव पाटील हिच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून महोत्सवाच्या प्रारंभाची विधिवत सुरुवात करण्यात आली। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांनी शरयूचा शाल, स्मृतिचिन्ह आणि बुके देऊन विशेष सत्कार केला। या प्रसंगी पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, नगरसेवक अनिल कांबळे, क्रांती कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पोपट संगपाळ, संजय गोंदिल, युवा उद्योजक चंद्रदीप बुचडे, भाजपचे सागर सुतार, प्रकाश पुदाले, कृष्णा मिठारी, निशांत आवळेकर, अमोल पाटील, पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तौफिक मुल्ला, सौरभ तवटे, भाजप नेते कृष्णराव पाटील, शरद देसाई, प्रताप नाना पाटील, पत्रकार यशवंत कदम, शशिकांत रेपाळ, शशिकांत राजवंत, संदीप नाजरे, जमीर संदी, पंकज गाडे, सचिन लडगे, वैभव माळी, महेश कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले की 14 ते 18 मे दरम्यान गुंडादाजी लॉन, कराड, तासगाव रोड येथे हा महोत्सव सायंकाळी 4 ते 11 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार आहे। खरेदी, खाद्य, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा महोत्सव पलुसकरांसाठी खास पर्वणी ठरणार आहे। महोत्सवात इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, ज्वेलरी, ड्रेस मटेरियल, मोबाईल आणि सोलर उपकरणांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले असून खाद्य महोत्सवात अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असणार आहे। तसेच फनफेअरमध्ये 18हून अधिक राईड्स, आकाशपाळणा, टोरा, ड्रॅगन ट्रेन आणि नावडी नागरिकांचे मनोरंजन करणार आहेत। 14 मे रोजी सर्किट नानाचा धमाकेदार लाईव्ह शो, 15 मे रोजी 45 महिला कलाकारांनी सादर केलेले ऐतिहासिक नाटक शिवप्रताप, 16 मे रोजी गरजा महाराष्ट्र माझा हा लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम, 17 मे रोजी गायिका श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह गायन नृत्याचा कार्यक्रम आणि 18 मे रोजी भव्य रेकॉर्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी सुनील काका सावंत, हिंदूराव सावंत, प्रकाशदादा मांगलेकर, अशोकदादा पाटील, बोधिसत्व नाना माने, तुकाराम सावंत, संजय मदने, अविनाश जाधव, तानाजी राजे जाधव, विशाल पाटील, दीपक मोहिते, महेश सुतार, अमीर भैया पठाण, उल्हास पाटील, श्रीयोग पाटील, शुभम निकम, हरीश वडार, संजय शिंदे, अभिजित कौलके, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अनिल पाटील, पंकज सावंत, अरुण जाधव, मधुकर सावंत, सौमित परीट, विजय परबत, ओंकार परबत, रोहित परबत, अर्जुन भांडके, आशिष सूर्यवंशी, प्रसाद कदम, आदित्य धनवडे, अंकुश गस्ते, राहुल पाटील, महेश हजारे, शैलेश घाडगे आणि रणजित शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा।
बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.